समोर काल परवापासून घडली आहे की शिखर बँकेच्या घोटाळ्याचा खूप आरडाओरडा अनेक निवडणुकीच्या पूर्वी झाला, मात्र अचानकपणे त्या संदर्भातला तपास जो आहे तो पूर्ण झाला आणि तो गुंडाळून ठेवण्यात आला आणि क्लीन चिट जी आहे ती अजितदादांना मिळाल्याची माहिती समोर आली. हो, ते तर सर्व वर्तमानपत्रात आलंच ना. त्याच्यावरती सगळ्यांना माहीत आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाणापासून सर्व नेते जे तिकडे गेलेत भारतीय जनता पार्टी BJPच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेलेत, ते त्यांचं ठरूनच होतं की त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या. पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो. पाहू आता काय होतं. तू अण्णा हजारेंचाही अप्रोच जो आहे तो विशिष्ट प्रकरणासंदर्भात बोलतात. मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं, त्यांना परत कोणाला कधी सांगून परत त्यांच्या मागे फसेविरा लावायचा, त्यांना बदनाम करायचं, असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे. त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते, जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है. उसी की तरह ही शायद हो रहा होगा, ऐसा मेरा अनुमान है. सुमित्रा पवार हे स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी पण असं म्हटलंय की केंद्रात मंत्रिपदासाठी संधी मिळाली तर आवडेल. ठीक आहे ना, असं काय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अजितदादाचा जो गट आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणाला नाही द्यायचं. पण ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या मंत्रिपदाचा जेव्हा एक घोळ झाला की राज्यमंत्रीपद मिळते म्हणून घेते, तेव्हा कदाचित हेच डोक्यात ठेवून मंत्रिपद राखून ठेवण्यात आलं होतं. याचं उत्तर प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा व्यवस्थित आपल्याला देऊ शकतील. आपल्याला वाटतं तसं? नाही तर त्यांच्या अंतर्गत याच्यात मी बोलणं योग्य नाही. काल छगन भुजबळ म्हटले की मी पक्षात सिनियर असतानाही डावललं जात आहे, मला लोकसभा लढायची होती नाशिकवरून, नंतर राज्यसभा हवी होती पण ती देण्यात आलेली नाही. मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती, कारण की छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं. पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेससुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही. आतासुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा तर अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा. काय विषय 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 काही सर्व विषय का शिखर बँकेचा शिखर बँक वरून असं दिसतंय. ते म्हणतात की मराठा मतं महायुतीला मिळणार नाही म्हणून कदाचित मला तिकीट दिली नसावी. कसं आहे की साहजिकच आहे, इतके सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही, राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही. साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसतं. सांगलीची जागा महाविकास आघाडीने जिंकली अखेरीस, मात्र विश्वजित कदमांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य केलं की काहींना तिथली जी एकी आहे ती पाहवली नाही. नाही 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 मी तुम्हाला सांगतो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मिटिंग झाल्या
सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत 2 जागेचा घोळ चालू होता, एक सांगली आणि एक भिवंडी. आणि दोन्ही जागेसाठी, खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता. आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील, त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसलाच जायला पाहिजे, असा त्यांचासुद्धा जयंत पाटलाचा सुद्धा आग्रह होता. संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते. त्यांनासुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा मत होतं. वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं. पण ठीक आहे, आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल. पण जयंत पाटलाचा आग्रह होता की ती काँग्रेसला सुटावी. त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मी होतो, मला त्याची कल्पना आहे. किंवा नाही घेणार अशी काही चर्चा सध्या समोर नाही, अजून काही तशी कुठे चर्चा नाही आहे. तशी कुठे चर्चा नाही. मागे सुद्धा आमचा प्रयत्न तोच होता की बाळासाहेब आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीबरोबर यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी तसं झालं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून महाविकास आघाडीची इच्छा होतीच की बाळासाहेब आमच्यावर आले पाहिजे. आज महाविकास आघाडीची बैठक आणि पत्रकार परिषद आहे, परंतु